ओम शांती. आज 1/4/2025ची मुरली आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, बाबा नॉलेजफुल आहेत. त्यांना जाने जानन हार म्हणणं ही उलटी महिमा आहे. बाबा येतात मुलांना पतितापासून पावन बनवण्यासाठी. बाबा विचारतात की बाबांच्या सोबत सर्वात जास्त महिमा अजून कुणाची आहे. तर बाबा सांगतात की बाबांच्या बरोबर भारताची महिमा सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. कारण भारतामध्येच स्वर्ग असं म्हटलेलं आहे. आणि बाबा म्हणतात की भारत ही बाबांची कर्मभूमी आहे, अवतरण भूमी आहे. भारतच सोने की चिडिया होता किंवा भारत स्वर्ग होता, भारतच पॅराडाईज होता. आणि भारतामध्ये दुसरी महिमा आहे गीतेची महिमा. गीतेला म्हटलं जातं अपरंपार, सर्व शास्त्रोमयी शिरोमणी म्हटलं जातं. तिसरी महिमा आहे, बाबा सांगतात, बाबांच्या बरोबर तुमची ज्ञानगंगा. या ठिकाणी ही चैतन्य जे ज्ञानगंगा आहे ती ज्ञानगंगा वाहता वाहता इतरांना देखील आप समान बनवते. म्हणजे बाबांच्या बरोबर एक भारताची महिमा आहे, दुसरी गीतेची महिमा आहे, आणि तिसरी बाबांची जे सेवा करतात त्याला बाबा टायटल देतात की ज्ञानगंगा. म्हणजे बाबांबरोबर आपली सुद्धा महिमा आहे. म्हणूनच भारतामध्ये जिथे जिथे शिवलिंगाची पूजा होते तिथे तिथे सालिग्रामची सुद्धा पूजा होते. म्हणजे बाबांबरोबर मुलांची सुद्धा पूजा केली जाते. पुढे बाबा सांगतात की हे दुःखधाम आहे आणि तुम्हाला सुखधामामध्ये घेऊन जाण्यासाठी बाबा आलेले आहे. परंतु बाबा सांगतात याच्यासाठी माझी शर्त आहे, त्याला कंडिशन आहे की जोपर्यंत तुम्ही पावन बनणार नाही, पवित्र बनणार नाही, सतोप्रधान बनणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पावन दुनियामध्ये पाठवता येणार नाही. पावन दुनियामध्ये जाण्यासाठी आपल्या सर्व विकारांपासून आपली मुक्ती होणं गरजेचं आहे. आणि सर्व विकारांपासून मुक्त होण्यासाठी बाबा सांगतात, मी तुम्हाला एकदम साधा, सोपा आणि सरळ मी मार्ग दाखवलेला आहे, विधी सांगितलेली आहे. आणि ती विधी आहे, आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा. बाबा सांगतात की बाबा तुमचा बाप पण आहे, टीचर पण आहे आणि सद्गुरू पण आहे. बाबा बाप बनून आपल्या सर्वांची पालना करतात, परवरिश करतात, देखभाल करतात. टीचर बनून आपल्या सर्व मुलांना शिकवतात. सृष्टीच्या आदी मध्य अंताचं ज्ञान देतात. आपल्या 84 जन्माचं ज्ञान देतात. आणि बाबा राजयोगाचं शिक्षण देऊन आपल्या सर्व मुलांना गती आणि सद्गतीला लायक बनवतात. म्हणजे आत्म्याला तमप्रधानापासून सतोप्रधान बाबा म्हणतात मीच बनवतो. म्हणजेच मी तुम्हाला पतितापासून पावन बनवतो. भक्ती मार्गामध्ये अनेक देवी देवतांची भक्त आठवण करतात. तर बाबा सांगतात की हे भक्ती मार्गामध्ये भक्त सुद्धा तुम्हीच होतात आणि इष्टदेव पण तुम्हीच होता. भक्ती मार्गामध्ये भक्ती पण तुम्हीच चालू केलेली आहे आणि ज्ञान मार्गामध्ये भक्तीचा सार हा पण तुम्हालाच सांगायचा आहे. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, या संगमयुगावर बाबा आपल्याला सतयुगाचं पात्र बनवतात. त्याच्यासाठी आपली मॅनर्स खूप चांगले असायला हवे. त्याला म्हणतात की आपली चाल चलन, दृष्टी, वृत्ती आणि आपली कृती ही दैवी असणं गरजेचं आहे. पुढे बाबा आपल्याला सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला श्रेष्ठ पद प्राप्त करायचं असेल तर बाबांनी सांगितलेले श्रीमत याच्यावर तुम्हाला चालायचं आहे. तुमचे मॅनर्स तुम्हाला चांगले बनवायचे आहे. बाबा म्हणतात की खरा सच्चा आशिक बनून एका माशूकचीच आठवण राहील, याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. जितके शक्य होईल तेवढी बाबांच्या आठवणीत राहण्याचा अभ्यास करायचा आहे. पुढे बाबा वरदानामध्ये सांगतात की निमित्तपणाची स्मृती, मायेचे गेट बंद करणारे तुम्ही लाईट आणि माईट आहात.
नेहमी स्वतःला असं समजा की मी ट्रस्टी आहे, मी निमित्त आहे, किंवा बाबा करावण हार आहे आणि मी करणारी निमित्त आत्मा आहे. तर यामुळे आपली मन आणि बुद्धी हलकी राहील, लाईट राहील आणि जो मीपणा आहे तो बाबा सांगतात सहजपणे जाईल. ज्या ज्या वेळामध्ये मीपणा जागृत होतो त्या त्या वेळामध्ये अहंकार निर्माण होतो. आणि मराठीत म्हणतात अहंकाराचे घर नेहमी खालीच असते. जर आपल्याला शुद्ध अभिमान असेल, शुद्ध आपण अभिमानाच्या स्मृतीमध्ये राहिलो तर नेहमी आपण बाबांचं नाव रोशन करू शकतो. म्हणजे बाबा आपल्याला सांगतात की तुम्हाला डबल लाईट बनायचं आहे. म्हणजे शारीरिकरित्या सुद्धा आपण कोणतं मेहनत करतोय किंवा काम करतो अशी आपल्याला स्मृती नको. आणि दुसरी गोष्ट, बाबांची जी सेवा आहे ती सेवा करताना आपली बुद्धी किंवा मन हे सुद्धा आपलं जडत्व निर्माण करू शकलं नाही पाहिजे, ज्याला दुसऱ्या शब्दात म्हणतात की ट्रेस. तर नेहमी आपण तणावमुक्त राहण्यासाठी, हलके राहण्यासाठी आपल्याला ही स्मृती ठेवणं गरजेचं आहे. पुढे बाबा सांगतात की त्रिकालदर्शी बनवून प्रत्येक कर्म करा तरच तुम्हाला सफलता मिळणार आहे. आणि जसं मनुष्यात्मा आपल्या पूर्ण कमाई अनुसार भविष्य प्रारब्ध भोगतो, अशी आपल्या सर्वांना आज मम्मा आपल्याला आठवण करून देत असतात. कारण जसं पेरलं तसं उगतं, जसं करतो तसं आपण प्राप्त करतो, जे दिलं तेच आपल्याला मिळतं. मग मम्मा आज बार बार म्हणजे मधून आपल्याला सांगते की जर चांगल्या फळांची अपेक्षा करत असला तर तुम्हाला चांगलं कर्मरूपी बीज पेरणं गरजेचं आहे. आणि ही बीज पेरण्याची संधी बाबा आपल्याला फक्त या संगमयुगावर देत असतात. पुढे मम्मा आपल्याला हे सांगतात की राजा राणी आणि प्रजा त्या ठिकाणी सर्व सुखी असतात. प्रजेला कोणत्याही गोष्टीची काळजी नसते. तिथे कोणीही गरीब आहे, श्रीमंत आहे असा तिथे कोणताही भेदभाव नसतो. जेवढा राजा सुखी असतो तेवढी त्याची प्रजा सुद्धा सुखी असते. यासाठी की बाबा सांगतात बाबांचं श्रीमत सर्वांसाठी एक समान आहे. म्हणजे आजचा साहुकार आणि गरीब हे बाबांच्या नजरेमध्ये एक समान आहेत. म्हणूनच दोन्ही मुलं त्या ठिकाणी एक समान राजाई किंवा पद प्राप्त करू शकतात. पुढे मम्मा सांगतात की आजकाल गुरुमत, शास्त्रमत हे परमात्म्याचं मत नसून हे आपल्या मनुष्याचं मत आहे. परमात्मा मत हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण परमात्म्याच्या मतानुसार चालल्यानंतर आपण नेहमी श्रेष्ठ बनत असतो. आणि अशी शिक्षा आपल्याला परमात्मा शिवबाबा देत असतात. आजच्या वरदानावर बाबांनी सांगितलं कंबाईंड स्वरूपाची स्मृती राहिली तर तुम्ही नेहमी विजयी राहाल. कंबाईंड म्हणजे कोण? जसं शरीर आणि आत्मा ही कंबाईंड आहे, तसं मी आत्मा आणि बाबा आम्ही देखील दोघे कंबाईंड आहोत. आम्हाला दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या आंतरिक परमात्म्या पित्याचा निश्चय असेल, त्यांच्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. बाबा पुढे सांगतात की मायाची हिंमत नाही, मायाची ताकद नाही की तुम्हाला बाबांपासून ती वेगळं करू शकते. परंतु केव्हा वेगळे होऊ शकतात? जेव्हा तुम्हाला आत्म्याची विस्मृती होते आणि देहाचा अभिमान जागृत होतो, तेव्हा मात्र माया तुम्हाला बाबांपासून वेगळं करू शकते. यासाठी बाबांनी आपल्याला एक टायटल दिलेलं आहे, ते खूप सुंदर आहे की बाबा म्हणतात शिवशक्ती. म्हणजे तुम्ही शिवाची शक्ती कंबाईंड आहात. हे टायटल आपल्याला आपल्या मनबुद्धीच्या तारेवरनं दिलेलं आहे की अशी तुमची मनबुद्धीची तार बाबांशी जोडून ठेवा की ती तार कधीही कोणीही तोडू शकत नाही. आणि म्हणून बाबा सांगतात की असा तुम्हाला अधिकारी बनण्याचा नशा सुद्धा राहिला पाहिजे. आणि मी आत्मा कंबाईंड आहे, ह्या कंबाईंड स्वरूपचा सुद्धा तुम्हाला नशा कायम असायला पाहिजे. ओम शांती.